आपल्या गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या या मैदानावर रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवानी माने सावंत आपल्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी आले। असं सहसा पाहिलं जातं की निवडणुकीत उभे असणारे उमेदवार आपल्याला जिथे मतं जास्त मिळतील त्या ठिकाणी जातात, पण ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे की सर्वप्रथम या मैदानावर एखादा राजकीय उमेदवार येण्याची मला वाटतं ही पहिलीच घटना असेल। तर हे खूप मोठी गोष्ट आहे। गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो। रत्नागिरी क्रिकेटबद्दल आणि रत्नागिरीच्या खेळाडूंबद्दल आत्मीयता तुम्ही दाखवलीत। रत्नागिरीच्या क्रिकेटसाठी आणि या मैदानासाठी आपण निवडून आलात तर भरीव कामगिरी कराल अशी मी अपेक्षा करतो। गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब हा रत्नागिरीतील सर्वात जुना क्रिकेट क्लब आहे। जवळजवळ 120 सदस्य या क्लबमध्ये आहेत। वर्षाचे 12 महिने हा क्लब या ठिकाणी क्रिकेट खेळत असतो। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे मालक गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आहे, कारण वर्षाचे 12 महिने आम्ही इथे क्रिकेट खेळत असतो। या मैदानाची निगा आम्ही राखत असतो। मैदानात काय हवं आहे काय नको याची काळजी इथले खेळाडू घेत असतात। इथली मैदानाची स्वच्छता करत असतात। त्याचप्रकारे रत्नागिरी नगर परिषदेचे वेगवेगळे समाज उपयोगी जे उपक्रम असतात त्यातही गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब भाग घेतो। एखादा उदयोन्मुख खेळाडू असेल त्याला आर्थिक मदत किंवा करोना काळात सुद्धा या क्लबने भरीव कामगिरी केली। तर असं एक सामाजिक बांधिलकी असणारा हा क्रिकेट क्लब, या क्रिकेट क्लबला आज आपण भेट दिलीत, आपलं स्वागत आहे। मला एक दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते की शिवानीचे वडील राजेश सावंत हे सुद्धा एक क्रिकेटपटू आहेत। त्यांच्याबरोबर आम्ही दोघं खूप क्रिकेट खेळलो, एकत्र क्रिकेट खेळलो। तर क्रिकेटपटूबद्दल आणि या खेळाबद्दल जाण असणारी ही मुलगी आहे। वडिलांचे गुण हे मुलीमध्ये येणारच। सामाजिक समता आणि सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून येणारा असा हा तो माझा मित्र आहे राजेश सावंत। त्यांचीही मुलगी आहे, तर त्याचा हा वारसा ती पुढे चालवेल अशी मी अपेक्षा करतो आणि मी तिला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, माझं नाव शिवानी राजेश सावंत। माझे वडील जवळजवळ 30 वर्ष झाली असतील क्रिकेट खेळायचे। ओळखता ना? आतिकभाई पाटणकर यांच्याबरोबर ते देखील क्रिकेट खेळायचे। त्यामुळे ही क्रिकेट ग्राउंड जे स्टेडियमची जी दुरावस्था झालेली आहे त्यासाठी मी आज इथे बघायला आले। मी सुद्धा बॅडमिंटन खेळायचे, त्यामुळे मला लहानपणीपासून माहिती आहे हे स्टेडियम असंच आहे। मला असं वाटतं की कैलासवासी कार्यसम्राट नगराध्यक्ष उमेशजी शेट्टे त्यांच्या काळात हे क्रिकेट ग्राउंड खूप चांगलं होतं। त्याच्यानंतर कोणी कुठचाही नगराध्यक्ष असू दे किंवा कोणी पॉलिटिकल माणूस असू दे त्यांनी या ग्राउंडकडे लक्षच दिलेलं नाही आहे। त्याच्यानंतर 2016 साली माझ्या वडिलांनी सुद्धा या ग्राउंडसाठी खूप केलं। इथे त्यांचं स्वप्न होतं की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं, पण ते काही कारणास्तव झालं नाही। पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की जे खेळाडू आहेत, मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मला खेळाची खूप आवड आहे। त्यामुळे हे जे ग्राउंड दिसतंय, बॅडमिंटन कोर्ट दिसतं, इथे बास्केटबॉल कोर्ट होतं, बरोबर ना? हो, बास्केटबॉल कोर्ट होतं। त्यामुळे हे जी दुरावस्था झालेली आहे ही माझ्या कार्यकाळात मी नक्कीच पूर्ण करीन। फर्स्ट प्रायोरिटी माझं हे क्रीडा जे असेल ते मुलांसाठी असेल, त्यामुळे एवढा शब्द मी तुम्हाला नक्की देते। सकाळी करतात ना ते डायरेक्ट त्या ग्राउंडवरच करायला पाहिजे होतं। या मेन ग्राउंड मेन ग्राउंडवरच प्रॅक्टिस करायला पाहिजे। सकाळी गुड मॉर्निंगचा क्लब स्टार्ट होतो ना, ग्राउंड झालं तिकडे स्टार्ट होतं। आता चांगला जर प्लॅटफॉर्म नसेल तर पोरं तयार कशी होणार? बरोबर आहे। आता जसं आतिक साहेबांनी पण सांगितलं नाही की जरी ही ग्राउंड झालं द्यायला लागेल, म्हणजे टॅक्सपेअरचाच पैसा, आपल्या रत्नागिरीकरांचाच पैसा आहे, त्याच्यातनं आपण हे ग्राउंड बांधतोय। आणि मग परत रत्नागिरीकरांनाच तिथे जर समजा खेळायचं झालं तर आपल्याला तिथे पैसे देऊन खेळायला लागणार आहे। आता ही जी काही तरुण लहान लहान मुलं जी आहेत, जे आता लेदर बॉलवरती क्रिकेट ज्यांना खेळायचं आहे त्यांना आता इथे प्रॅक्टिस करायला लागते। ही प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना जाऊन कोंड्यात जाऊन एका प्रायव्हेट ग्राउंडवरती खेळायला लागते, पैसे देऊनच खेळायला लागते। मग ह्या युवकांसाठी किंवा ही जी आपली तरुण पिढी आहे ह्यांच्यासाठी आपण इथे खेळून मुलं आपली लेदर क्रिकेट प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना इथे आपण कसं आपण त्यांना एक्सपोजर देऊ शकतो आणि कसं आपण त्यांना इथे खेळायला आपण ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करू शकतो आपल्या क्रिकेट क्लब मार्फतच। आणि ह्याच्यावरती आपण जास्ती भर देऊन आपण ह्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपले जे हे तरुण जे युवक आहेत यांना सुद्धा चांगल्यापैकी
त्याचा सगळा अनुभव किंवा तुमच्यासारखे जे कोण खिलाडी आहेत यांचा सर्वांचा अनुभव त्यांना मिळू शकतो. प्रॅक्टिस आहे सर, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपण ह्याला नक्कीच आपण प्राधान्य देऊ, हा एवढा मी विश्वास नक्कीच देतो. आणि माझे सासरे सुद्धा आतिक साहेबांबरोबर लहान कॉलेज टाईमपासून क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे त्यांनी मला जस्ट एक आठवण सांगितली की ते एकत्र एका टीममध्ये सुद्धा काही वर्ष खेळलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच मी स्वतःसुद्धा क्रिकेट खेळतो, मला आवड आहे. पण काय मी ॲक्च्युली इथे शिकलो नाही, मी थोडा होतो पुण्याला शिकायला. मी आल्या साहेबांना सुद्धा बोललो की काय इकडे मेंबरशिप वगैरे काय आहे का आपल्या इकडे खेळायला यायला. आवड आम्हाला पण आहे, माझ्या भावाला पण आहे. पण आमच्या इकडे कोण फ्रेंड सर्कल नसल्यामुळे मग आम्ही जेव्हा पुण्याला जातो मग तेव्हा अगेन असंच की काय कुठेतरी प्रायव्हेट ग्राउंडवरती जा, पैसे द्या आणि मग तिथे खेळा फ्रेंड सर्कल बरोबर. तर नक्कीच मी तुमच्यामध्ये लवकरच सहभागी होईन आणि मला सुद्धा खेळायला आवड आहे, मी खेळायला येईन आणि ह्या पद्धतीने आपण नक्कीच आपली सेवा करू. मी आश्वासन आपल्याला देतो. त्यांनी बोललो त्यांना की यांना आता हे लेदर क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम हे जे अकॅडमीवाले आहेत त्यांनी केलेलं आहे रत्नागिरीत. कारण ग्राउंडवर तर काय मॅचेस होत नाही. तर ह्या लोकांना पण उद्या जेव्हा त्यांचं ग्राउंड होईल हे, तर मी तर म्हणतो की त्यांना तुम्ही मोफत त्यांना नेट्स लावायला परवानगी द्या आणि त्यांच्यावर जबाबदारी घ्या. तुम्ही ह्या ग्राउंडची काळजी घेतली पाहिजे. ते जे नेट्स लावतील त्याच्या आजूबाजूचं ग्राउंड आहे त्याची काळजी तुम्ही त्याच्यावर जबाबदारी द्या. ती फी घेण्याच्या ऐवजी ती जबाबदारी त्यांच्यावर द्या, जेणेकरून ते आणखीन आत्मीयतेने आणि आपुलकीने ते तिथे ते प्रॅक्टिस घेतील. नाही नक्कीच. जसं मुंबईमध्ये आपलं ओव्हल मैदान आहे किंवा ह्या ठिकाणी जे प्रॅक्टिस केलं जातं त्या पद्धतीने माझ्या म्हणून विनामूल्य रत्नागिरीच्या नगर परिषद हद्दीतील हे आपलं शिवाजी स्टेडियम आहे, छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे. तिथे विनामूल्य आपल्या नागरिकांना खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे. त्याच्यामुळे ह्याबद्दल इच्छा असेल किंवा आम्ही सर्व जे कोण आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही 100% विनामूल्य आम्ही इथे रत्नागिरीतील जे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे किंवा जे जाणकार त्यांना विश्वासात ज्यांनी आपलं आयुष्य घालवलंय बरोबर त्यांना विश्वासात घेऊन इथली धोरणं आखली पाहिजे असं माझं मत. नक्कीच. एक आपण कमिटी ही सुद्धा बनवून ह्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे आपण जे जुने खेळाडू आहेत जसे साहेब म्हटले त्या पद्धतीने आपण एक कमिटी नेमून ह्याच्यावरती अजून आपण काही सुविधा ॲम्युनिटीज आपण जसं म्हणतो स्पोर्ट्ससाठी काय लागतात त्या आपण इथे निर्माण करायचा आपण नक्कीच आपण प्रयत्न करून इथे आपण यशस्वी खेळाडू आपण रत्नागिरीतली आपण निर्माण करून आपण महाराष्ट्र लेवलला किंवा नंतर मग इंडिया लेवलला आपण नक्कीच पाहू अशी माझी एक आशा आहे. बाकी आपल्या काय अजून काय समस्या आपल्याला काय जसं आता मी इथे थोडंसं एक मी बघतोय की पिण्याच्या पाण्याची पण बेसिक पिण्याच्या पाण्याची मला इकडे कुठे सुद्धा व्यवस्था दिसत नाहीये. स्वच्छतागृह आम्ही इथे बॅडमिंटन खेळायला ऍक्च्युली यायचो आम्ही 4-5 जणांचा ग्रुप बनवला बॅडमिंटनचा सुद्धा. त्या बॅडमिंटन कोर्टच्या इकडे सुद्धा काय आय थिंक टॉयलेट्स वगैरे काही सुद्धा नाही आहे. म्हणजे 1-1, 1.5 तास आपण जेव्हा खेळतो त्याच्यानंतर क्लीन टॉयलेट्स हे नाही आहेत. म्हणजे आपण जर चेंजिंग रूम म्हटलं किंवा काय म्हटलं किंवा इव्हन व्हेंटिलेशनचा तो इतका प्रॉब्लेम आहे. म्हणून मग आम्ही इथून साहेब खरं सांगतो आम्ही ग्रुप आमचा शिफ्ट केलेला आणि आम्ही आता गजरीला जातो खेळायला बॅडमिंटन. म्हणजे दररोज 1-1.5 तास भाटेच्या इकडे. आता व्हेंटिलेशनच नाही आहे किंवा ते जे खालचं मॅट आहे त्याला काही कुशनिंग नाही आहे त्याच्यामुळे नीचा खूप प्रॉब्लेम्स होतात. तर ह्या बेसिक मला सुविधा दिसतात की इथे काही आता जिथे ग्राउंड आहे तिथे ॲटलिस्ट पाण्याची तरी किमान व्यवस्था असली पाहिजे ही मताचं आहे. तर नक्कीच आपण म्हणजे ह्या सगळ्याची दक्षता घेऊन आपण काळजी घेऊन हे सर्व आपण करू. क्रिकेट चालू राहील ना उत्साह घेणार काय कर किंवा इव्हन पेरेंट्स सुद्धा कसे पाठवणार किंवा फर्स्ट एड किटची वगैरे तरी काय सोयी आहे खायची. मी गेम तुमचा थांबवून आमच्याशी संवाद साधला. मी जसं म्हणालो की एखादा लोकप्रतिनिधी किंवा निवडणुकीत उभा राहणारा उमेदवार प्रथमच ग्राउंडवर येतो ही खूप मोठी गोष्ट आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. ग्राउंडकडे लक्ष देण्यासाठी कोणाला एवढा वेळ नसतो. कर्तव्य आहे हे त्यांचं त्यांनी केलंच पाहिजे. हेच मी सगळ्यांचा परत एकदा आभार मानतो आणि नक्कीच तुम्ही आम्हाला संधी द्यावी आणि आम्ही त्याचं कार्य करून आम्ही तुझं सोनं करून द्यावं आपल्याला विश्वास आहे. थँक्यू.
पकड हे बघ